शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 मी मुंबई उच्च न्यायालय येथे गेली भरपूर गेल्या 20 वर्षापासून आता आमचे खंडपीठ कोल्हापूर आल्यामुळे तिकडे प्रॅक्टिस चालू केलेली आहे. सगळ्यांना आपल्याला ज्ञातच आहे. तर याच्यामध्ये फक्त म्हणजे मी आज काम करून आलो तर गेल्या 30 वर्षापासून ही लढाई चालू आहे आणि हे सर्व कर्मचारी होते शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी म्हणजे पिऊन शिपाई कारकून वगैरे ते ज्युनियर लिपिक सिनियर लिपिक यांचे हे होते. यामध्ये टोटल 13 लोक वेगवेगळ्या शाळेची होती. पण मी एकत्र पिटिशन केलं होतं म्हणजे एकत्र हिअरिंग केलं त्याच्या कोर्टामध्ये 13 पिटिशन एकत्र आणून आणि यांची नेमणूक 1996 काही लोक 1997 काही लोक 98 आणि शेवटचा कॅन्डिडेट 2001ला याच्यामध्ये शाळेमध्ये हजर झालेला होता म्हणजे नेमणूक रितसर नेमणूक वेकंट जागेवर. तेव्हापासून ते लढाई strategy चालू होती की आम्हाला संबंधित जागेवर अपॉइंटमेंट झालेली आहे तिथं आमची नेमणूक व्हावी. परंतु त्यांची नेमणुकीला कोणी दखल दिली नाही आणि दखल न दिल्यामुळे या लोकांचा कसा प्रवास झालेला आहे मी फक्त ते वाचून दाखवलं तर चालेल का आपल्याला मी जे लिहिलेलं आहे त्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन केलं त्यांनी दखल घेतली नाही. मग परत संबंधित खाते प्रिन्सिपल सेक्रेटरी सगळं केलं पण काही दखल घेतली गेली नाही. शेवटी लास्ट कंटाळून यांनी 2013 साली फर्स्ट जनहित याचिका दाखल केली आणि जनहित याचिका ते 2017ला फेटाळली. त्यामुळे परत त्यांनी रिट याचिका दाखल केली वैयक्तिक रिट याचिका ती पण फेटाळली गेली आणि ती फेटाळल्यानंतर रिव्ह्यू पिटिशन दाखल रिव्ह्यू म्हणजे पुनर्विचार याचिका असते ती पण फेटाळली गेली आणि त्यानंतर 2023ला परत एक फ्रेश पिटिशन दाखल केलं. पण दरम्यानच्या या काळामध्ये जवळजवळ माझ्या अगोदर 9 वकिलांनी खूप जिगरीने प्रयत्न केले या प्रकरणामध्ये. त्यांनी त्यांची कसोटी पणाला लावून सगळ्यांनी प्रयत्न केले परंतु या पक्षकारांच्या नशिबी काही यश आलेलं नव्हतं. हे 96 पासून झटत होते. आज 2026 आहे तर शेवटी 2023-25ला म्हणजे हे प्रकरण म्हणजे योगायोगाने माझ्या हातात आलं. माझ्या सगळ्यांचा पूर्ण अभ्यास केला आणि त्यानंतर कसं काय या मॅटरमध्ये मेन क्रक्स ऑफ द मॅटर काय आहे ते कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. कोर्टाने याच्यामध्ये पूर्ण या लोकांच्या बाजूने निकाल देताना म्हणजे खरं तर आज तुमच्याकडे नेहमीचं कारण ते की असं क्वचित निकाल होतो की व्याजासहित पाठीमागचा सगळा फरक द्या. तर या प्रकरणामध्ये 6% व्याजाने कोर्टाने यांना पाठीमागचा फरक वगैरे द्यायला सांगितलेला आहे आणि यांची जी नेमणूक आहे यांना 2004 साली नेमणूक मिळालेली होती पण यांना ती मान्य नव्हती. म्हणून यांनी 96 ते 2004 ही आम्हाला नेमणूक ग्राह्य धरावी आणि त्यानुसार आम्हाला याचा फरक किंवा जे काय आहे ते आम्हाला सर्व्हिस बेनिफिट्स म्हणजे प्रमोशन इन्क्रीमेंट वगैरे असं ते तर कोर्टाने यांचे सगळं म्हणणं जे आहे प्रेयर आहे ते सगळ्यांनी मान्य केली. म्हणजे यांचं इन्क्रीमेंट असेल पेन्शन असेल सगळं ओल्ड पेन्शन सगळं याच्यामध्ये बसवलं आणि पाठीमागची थकीत अमाऊंट 15 दिवसाच्या आत द्यायला सांगितली आणि जर नाही दिली तर मग आम्हाला कळवा मग आम्ही म्हणजे पुढील कारवाईसाठी आम्ही सज्ज आहोत. आणि हे देताना कोर्टाने न विसरता एक वाक्य टाकलं की यामध्ये पक्षकाराचा कुठलाही म्हणजे फॉल्ट नाही आहे. कारण नसताना त्यांना हा जर्नी सफर करावा लागला आणि म्हणून आम्ही कोर्ट या पाठीमागील जी थकीत अमाऊंट आहे जो फरक मिळणार आहे त्या याला आम्ही 6% व्याज लावून शासनाला आदेश करतो की यांना 6% व्याजाने तो फरक द्या. हीच बातमी.